उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम सरकारतर्फे आयोजित करण्यात येतो। या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी याही वेळेला बहिष्कार टाकलेला आहे। आणि उद्यापासून सरकारचे हे पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या अधिवेशनात होणार हे नक्की। हिंदीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान विरोधक कोणकोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरू शकतात त्यातले काही मुद्दे त्यावर एक नजर टाकूया। हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या कामावरून सुद्धा विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात। लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाचा विषयही गाजू शकतो। विरोधी पक्षाकडून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला जाऊ शकतो। वैष्णवी हगवणे प्रकरण, इंद्रायणी पूल दुर्घटनेचा विषय गाजू शकतो। मे जून महिन्यातील पावसाचा मुंबई आणि पुण्याला बसलेला फटका हाही एक विषय आहे। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सुरू असलेला गोंधळावरून सुद्धा सरकारला घेरलं जाऊ शकतं। आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने अनेक प्रश्न जे आहेत भ्रष्टाचार आहेत। भ्रष्टाचाराने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचे मंत्री जे स्टेटमेंट या ठिकाणी करतायत, कुठे पालकमंत्र्यांसाठी वाद आहेत, कुठे जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही काढल्या। या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांनी जो उठाव केला शक्तीपीठ महामार्गाला त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत। आणि खास करून मराठी भाषा ज्या पद्धतीने या ठिकाणी त्याची गळचेपी केली जाते आणि हिंदी भाषा सक्तीचं करण्याचं जे परिपत्रक काढलेलं आहे, या सरकारच्या विरोधात आम्ही या ठिकाणी लढाई सभागृहात देखील लढणार आहोत।